खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो निसा ग मद निसा सा नि ध निसा ग म ग सा नि ध निसा निसा ध निसा मद निसा ग मद निसा सा ग मद निसा नि ध म ग म सा ग सा ग म ग म ध म ध नि ध निसा निसा ग सा ग म ग म ध म ध नि ध निसा निसा ग सा ग म ग म ध म ध नि ध निसा ग म 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 ध नि ग म ध निसा ग म ध नि ग म ध निसा निसा हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो हा नाम्याची खीर चाखतो चोखोबांची गुरे राखतो पुरंदराचा हा परमात्मा पुरंदराचा हा परमात्मा वाली दामाजीचा कानडा कानडा राजा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तुम्ही पंढरपूरला फक्त जायला निघा. तुम्ही 2 पावलं पुढे गेलात ना, तो 2 पावलं पुढं तुम्हाला भेटायला येतो. ऐसी आर्त ज्याचे मनी त्याची चक्रपाणी वाट पाहे. तुमच्या मनात जर ती आर्तता असेल तर तो चक्रपाणी तुमची वाट पाहत उभा राहतो. काय आहे पांडुरंग परमात्मा? निराकार तो निर्गुणेश्वर निराकार तो निर्गुणेश्वर 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 निराकार तो निर्गुणेश्वर कसा प्रकटला असा विटेवर कसा प्रकटला असा विटेवर उभय ठेविले हात कटीवर उभय ठेविले हात कटीवर पुतळा चैतन्याचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा कानडा राजा पंढरीचा तसा शोधत शोधत आला होता रुक्मिणी आईसाहेबांना. पण भेट झाली पुंडलिकासोबत. पुंडलिक आईवडिलांच्या सेवेमध्ये रममाण झालेला. अरे घरात जर पाहुणे आले तर काय देऊ आणि काय नाही असं होतं. साक्षात पांडुरंग परमात्मा दारात येऊन उभे ठाकलेत आणि आईवडिलांच्या सेवेमध्ये मग्न असणाऱ्या पुंडलिकानं सांगितलं, देवा माझ्या आईवडिलांचा आत्ताच डोळा लागलाय रे. उठलो तर मांडी जर हलवली तर त्यांची झोप मोडेल. जरा थांबतोस कुठे? अशी वीट घेतली आणि भगवंताकडे भिरकवली. आणि या जगाचा मालक असणारा पांडुरंग परमात्मा पुंडलिकाच्या प्रेमापोटी युगेन युगे 28 युगांपासून कमरेवरती हात देऊन पुंडलिकासाठी तुम्हाला मला दर्शन देण्यासाठी तसाच उभा ठाकला. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काठी. परब्रह्म हे भक्तांसाठी मुके ठाकले भीमे काठी. उभा राहिला
देव फक्त जर कशाचा भुकेला असेल ना, तर तो फक्त आणि फक्त भावाचा भुकेला आहे. एवढ्याशा नामदेव महाराजांच्या हातून जर देव अन्नग्रहण करू शकतो, त्याला तुमचा भाव अपेक्षित आहे. तुमच्या मनात जर भाव नसेल ना, तर तो तुम्हाला पावत नाही. तुम्ही काहीही करा, मग तो तुम्हाला पावणार नाही. आणि केवळ जर तो तुमच्या साधन संपत्तीवर जर पावत असता, जगातल्या सगळ्या श्रीमंतांच्या घरी देव आला असता की, किंवा सगळ्या श्रीमंतांना ती भावना निर्माण केली असती की तुम्ही असा काहीतरी उत्सव करा. पण सगळ्यांच्या नशिबी हे भाग्य नाही. अनेक कोट्याधीश आहेत जगामध्ये. सगळ्यांना वाटतं का आपण असा उत्सव करावा, आपण आपल्या पोरांचे वाढदिवस इकडे तिकडे साजरे करतोच की. मोठे मोठे फ्लेक्स बीज डीजे लावले जातात. पण कुणीतरी एखादाच असा किरण शेठ सारखा एखादा नवीन उद्योजक असतो की त्याला वाटतं आपण माऊलींचा वाढदिवस केला पाहिजे. फार कमी लोकांच्या मनामध्ये. आणि ही बुद्धी यायला प्रारब्ध लागतं, आईवडिलांचं पुण्याही लागते, काहीतरी संचित लागतं, आणि मग भगवंत अशी बुद्धी देतो. मी मगाशी म्हटलं की त्याला भाव लागतो भगवंताला. सावता महाराज इतका गोड प्रसंग आहे. आणि माझी विनंती आहे बरं का, कोणतेही संत तुम्हाला कर्तव्यापासून दूर घेऊन जात नाहीत. ते तुम्हाला कर्तव्यनिष्ठ राहायला सांगतात. कोणत्या संतांनी सांगितलंय का तुम्ही सगळं विसरा आणि फक्त देवदेव करा? ते सांगतात की तुम्ही तुमचा व्यवसाय, तुम्ही तुमचा उद्योग करा, आणि ते साधताना तुम्ही परमार्थ करा. सावतोबा शेती करता करता ते बारं मोडलं का त्या धावणाऱ्या पाण्याला म्हणायचे, असंच धावत धावत जाण माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. आता सावतोबा कुठं? आरणला. पांडुरंग कुठं? पंढरपुरात. आता मग ते पाणी असं वाहत वाहत जाऊन पंढरपुरात पांडुरंगाला भेटत होतं का? त्यांना माहीत होतं पांडुरंग काय फक्त तिथे नाहीये, चराचरात, इथल्या पाना फुलात, या वेलीत, या झाडांमध्ये, मातीच्या कणाकणात भगवंत आहे. या वाहणाऱ्या झुळझुळ पाण्यात भगवंत आहे. ते म्हणायचे माझ्या पांडुरंगाला जाऊन भेट. सावतोबा घाई घाई पंढरपूरला जात नव्हते. ते कामात इतके मग्न असायचे की ते म्हणायचे मी माझं काम इतकं चोख करेल ना, भगवंत मला इथं भेटायला येईल. सावतोबा आपल्या मुलीला सांगायचे. मुलगी विचारायची, बाबा आपल्या शेताचा मालक कोण आहे? बाबा लगेच सातबाराचा उतारा दाखवत होते का, हे बघ कसं कसं चालत आले, इथं आळ मारले, यांनी हक्क सोड केलं, मग असं काय होतं का? सावतोबा सांगायचे आपल्या शेताचा मालक पंढरपुरात असतो. आणि नाव काय बाबा त्याचं? त्याचं नाव पांडुरंग. आणि बाळा आपल्या शेताचाच नाही, सगळ्या जगाचा मालक पंढरपुरात असतो. आणि मग बाबा आपण कधी जायचं दर्शनाला? ही कामं आटपू आणि जाऊ की. आणि सगळे निघालेत, त्यांना येऊ दे जाऊन, मग आपण जाऊ. पण बाबा दिंडी निघाली गावातनं, आपल्या पंढरपूरच्या आपल्या मालकाला काहीतरी द्यायला नको? काय द्यायचंय? आपल्या शेतातली फळं फुलं तर देऊ दे. आता लेकरानं फळं काही तोडली, काही फुलं घेतली, ती फळं फुलं अशी पंचात घेतली, आणि दिंडीला निघालेली ही सगळी प्रतिष्ठित मंडळी यांच्याकडे गेली आणि म्हणली, पंढरपूरला चाललात? हो निघालो पंढरपूरला. एक काम करसाल? काय ते? आमच्या शेताचा मालक असतो पंढरपुरात. आणि काय नाव त्याचं? त्याचं नाव पांडुरंग. हसायला लागली सगळी मंडळी. बर ते तुमच्या शेताचा मालक आहे? हा बाबा म्हणते सगळ्या जगाचा मालक ते. बर 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 काय आणलंय ते? आमच्या धन्यासनी एवढी फळं घेऊन जावा. बघू ती फळं. त्यातली 2 फळं पक्ष्यांनी कुरतडलेली होती. सगळं दोरीत चालणारी ही माणसं, यांना भाव कळतो कुठे? ही पक्ष्यांनी कुरतडलेली फळं आणि ती पंढरीला. ती फळं अशी फेकून दिली रस्त्यावर, आणि पोरीला असं हातानं ढकललं, तशी रस्त्याच्या पलीकडे पडली.
बाजूला जाऊन कोपऱ्यात पोरगी मुळूमुळू रडायला लागली. तितक्यात सावतोबा आले. ही मंडळी निघून गेली. लेकराला जवळ घेतलं आणि विचारलं, काय झालं? बाबा, या लोकांनी मला ढकललं. अरेच्छा, का ढकललं? पांडुरंगाला अशी पक्षानं कुरतडलेली फळं चालत नाहीत म्हणली. सावतोबा हसले. लेकराला जवळ घेतलं, डोळे पुस. स्वतःला प्रतिष्ठित समजणाऱ्या या मंडळींना या पाना फुलातला आणि तुझ्यासारख्या मुलातला देव कळला नाही, त्यांना विटेवर पण भेटणार नाही. जाऊ दे, कुठे जायचंय ते. ही सगळी मंडळी पंढरपुरात गेली, प्रतिष्ठित मंडळी. लोक म्हटले, अरे आरंची दिंडी आली, रांगा थांबवा. रांगा थांबल्या. म्हणले, यांना आधी दर्शनाला घ्या. सर्वसामान्यांच्या रांगा थांबल्या. ही प्रतिष्ठित मंडळी दर्शनाला आली आणि विटेवरती डोकं टेकवलं वर बघितलं. विटेवर ना पाय दिसले ना वर भगवंत दिसला. पण सांगायचं कुणाला देव दिसला नाही म्हणून? बाहेर आले आणि बाहेर आल्यानंतर कुजबूज सुरू झाली. देव दिसला का? आता नाही म्हणायची सुरुवात कोणी करावी? हा दिसला म्हणले, झालं दर्शन. तेवढ्यात एक कोण तर म्हणलं, मलाच दिसला नाही हो. मग दुसऱ्यानं धाडस केलं, खरं सांगू, मला पण नाही दिसला. अख्ख्या दिंडीत कुणाला देव दिसला नाही. कुणीतरी म्हटलं, त्या सावत्याचा शाप खरा ठरला. तो म्हणलाच होता की पोरात दिसला नाही, तिथं दिसायचा नाही म्हणून. शाप नाही, सावतोबांचा भाव तुम्हाला कळला नाही. देव इकडं तिकडं नाही हो, तुमच्या माझ्यात तो आहे. लहान लेकरांमधला देव आपल्याला दिसू नये, या निसर्गातल्या पाना फुलातला देव आपल्याला दिसू नये. निसर्गातला देव समजून घ्या, हा तर संदेश दिला की. मनात जर भाव नसेल तर तो कळायचा नाही. आमच्या तुकडोजी बाबांनी इतकं गोड सांगितलं, मनी नाही भाव आणि म्हणे देवा मला पाव. काय म्हणतात तुकडोजी बाबा? मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे. देवा शान भेटायचा नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला नाही रे. देवा मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. मनी नाही भाव म्हणे देवा मला पाव. देवा शान भेटायचा नाही रे. देवा शान भेटायचा नाही रे. देवा बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. भोसरीत असं एखादं दुकान आहे का कुठं देव विकत मिळेल? पैशांचे ढीकच्या ढीक घेऊन लोक रांगेत उभेत. देवाच्या पेटीत टाकून देवाला म्हणताय, दे देवा, अजून किती टाकू सांग, पण रात्रीची झोप लागू दे. तुम्ही कितीही देवाला खुश करायचा प्रयत्न करा, पैशांच्या राशींनी तो खुश होत नाही. त्याला अपेक्षित आहे तो तुमच्या माझ्या मनातला भाव. तो भाव आपल्याकडे असायला हवा. दगडाचा देव त्याला वडराचा भेव. दगडाचा देव त्याला वडराचा भेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. लाकडाचा देव त्याला अग्नीचा भेव. मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. मातीचा देव त्याला पाण्याचा भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. सोन्या चांदीचा देव त्याला चोराचा भेव. देवा शान भेटायचा नाही रे. देवा शान भेटायचा नाही रे. देव बाजारचा भाजीपाला 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 नाही रे. देव बाजारात विकत मिळत नाही, त्याच्यासाठी भाव असावा लागतो. आणि तो भाव जर कुठे असेल ना, तर तो संतांच्या ठिकाणी आहे. नामदेव महाराजांच्याच अभंगात त्यांनी तो एक प्रसंग सांगितलाय. अरे ते जनावर, एक मुक जनावर कुत्र
ताटातनं पोळी घेऊन पळाला तर नामदेवराय म्हणतात, अरे नुसती पोळी का घेऊन चाललाय, जरा हे तुपाची वाटी तर घे. कदाचित आपल्याला अतिशयोक्ती वाटेल, पण या चराचरात भगवंत आहे, का समजत नाही हो. आता तर श्रावण आहे म्हणून बऱ्यापैकी प्राणी जरा खुश आहेत, नाहीतर ते कायम संकटात आहेत. तुम्ही विचार करा, अशी 2 व्हीलरवरती मागे काठी बांधलेली असते, त्या काठीला त्या कोंबड्या उलट्या टांगलेल्या असतात, त्यांचे पंख फडफडत असतात, त्यांच्या चोचीतनं फेस गळत असतो खाली, आणि त्यांना धाब्यावर घेऊन चाललेले असतात. त्यांचा शेवटचा प्रवास असतो तो. त्यांना माहीत आहे आता आपलं आयुष्य संपलेलं आहे. त्यांना तक्रार करता येते का, आता हा शेवटचा प्रवास आहे, जरा आम्हाला नीट घेऊन जा, नाही बोलता येत त्यांना. गाडगे बाबा लहान होते असे एवढेशे, आणि ज्या मालकाच्या घरी काम करायचे ना, त्या मालकाच्या घरी दिवाळीच्या सणाच्या दिवशी मालक आत पुरणपोळी खात बसलेला होता आणि बाबा असे दारात उभे होते. मालक बघतोय की मी जेवण करतोय आणि डेबू असा दारात उभा आहे. मालकानं लांबूनच विचारलं, डेबू काय बघून राहिला? काय नाही जी, तुम्ही जशी तुपासंग पोळी खाताय ना, तशी मला पण खायची जी. पोळी खायची, हात पुढं कर. बाबांनी असे हात पुढे केले. बाबांनी पोळीसाठी हात पुढे केले. मालक ताटावरनं उठला आणि येतानाच काट्याचा फोक घेऊन आला. काट्याच्या फोकानं त्यानं बाबांचे हात फोडून काढले. पोळी हवी आहे तुला? जेवत्या ताटाकडे बघतोस? नाही जी, परत नाही मागणार, घे पोळी. काट्याच्या फोकानं बाबांचा हात फोडून काढला. रक्तभंबाळ झाला हात. काटे हातात शिरले. रस्त्याच्या पलीकडे जाऊन एका दगडावर बाबा बसले. हातातले काटे काढत होते. रस्त्यानं जाणार एका माणसानं विचारलं, डेबू काय करून राहिला? बाबांनी डोळे पुसले. काय नाही जी, मालकानं दिलेली पोळी तुपासंग खातो ना जी. बाबा म्हटले नाही मालकानं मला मारलं. दुःख बाजूला ठेवतात संत. माऊली म्हणत नाहीत की लोकांनी मला त्रास दिला. आज आपण संजयजी, आज आपण माऊलींचा जन्मोत्सव साजरा करतोय. याच इंद्रायणीमध्ये लोकांनी पाऊल ठेवू दिलं नाही आंघोळीला. आज तुकोबारायांचं मंदिर उभं राहत आहे भंडारा डोंगरावरती. लोकांनी गाथा बुडवायला सांगितली. आज गाडगे बाबांच्या नावानं स्वच्छता अभियान सुरू केलं महाराष्ट्र शासनानं. आणि आज गाडगे बाबांना पोळीचा घास गिळता नाही आला, हातातले काटे काढत होते. मोठे कीर्तनकार झाले बाबा. गावागावात कीर्तनाला जायचे. कधी जर पंढरपूरला कीर्तनाला गेले ना, घाई मंदिरामध्ये दर्शनाला जात नव्हते. आधी हातात खराटा घ्यायचे, सगळं पंढरपूरचं वाळवंट स्वच्छ करायचे आणि येणाऱ्या जाणाऱ्याला म्हणायचे, बापू हो, विटेवर उभा असलेला, कमरेवर हात दिलेला पांडुरंग ही घाण काढायला नाही येणार. तुमची घाण तुम्हालाच काढावी लागेल. चंद्रभागा माय आहे आणि तिला घाण करतायस. तिला घाण करू नका. ही वाट आहे हो, या वाटेवर माऊली चालली, या वाटेवर तुकोबाराय चालले, हिच्यावर थुंकू नका, घाण करू नका, उघड्यावर विष्ठा टाकू नका. गोपाला गोपाला देवकीनंदन गोपाला कीर्तन उभं राहायचं वाळवंटात. कीर्तनातून लोकांची मन स्वच्छ करायची, मग स्नान करायचं, मग पांडुरंगाच्या दर्शनाला जायचं. एक मोठा व्यापारी बाबांकडे आला आणि म्हणला, बाबा मला तुमचं कीर्तन ठेवायचंय माझ्या गावात, कीर्तनाला याल? बाबा म्हणले, येईल की, पण माझी एक अट आहे. म्हणले, काय? अख्ख्या गावाला पुरणपोळीचं जेवण खाऊ घालशील का? बाबा तुम्ही येणार म्हटल्यावर एक काय, 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की. व्यापारी होता पण दानत होती. कुणाच्याही हातात ही दानत नसते. बाबा तुम्ही येणार म्हणल्यावर 10 गावाला पुरणपोळी खाऊ घालतो की. बाबा कीर्तनाला गेले.
खराट्यानं गाव स्वच्छ केलं, कीर्तन उभं राहिलं, लोकांची मनं स्वच्छ झाली. पंक्ती धरल्या लोकांनी, बाबा पंक्तीत उतरले. बाबा प्रत्येकाला पुरणपोळी स्वतःच्या हातानं वाढत होते. सगळ्यांची जेवणं आटपली, बाबा मात्र जायला निघाले. ज्यानं कीर्तन ठेवलं तो पळत गेला, म्हणला बाबा सगळ्यांची जेवणं झाली, चला 2-2 घास आपण पण खाऊन घेऊ. बाबांनी त्याच्या पाठीवर थाप मारली, म्हणले राजा पुरणपोळी खायची हौस लहानपणीच भेटली, घास आता गिळत नाही. आणि बाबा पुढच्या गावाला जायला निघाले. बैलगाडीत जाऊन बसले, बैलांची खपाटीला गेलेली पोटं बघितली. बाबा गाडीतनं खाली उतरले. बैल कुणाची र? अमुक अमुक याची आहेत. त्याच्या जवळ गेले, त्याच्या दंडाला असा चिमटा घेतला, म्हणजे तुला तर लय रगत दिसून राहिलं, मग बैलांच्या पोटाकडे का बघत नाही? बैलांच्या पोटात काही नाही म्हणून बाबा गाडीतनं खाली उतरले आणि पायी दुसऱ्या गावी निघून गेले. याला संतत्व म्हणतात, याला संत म्हणतात. आता तुम्हाला व्याख्याते भेटतील, आता तुम्हाला प्रबोधनकार भेटतील, पण संत मात्र आता सापडणार नाही. मोजकीच संत आहेत, आता संत नाही. आणि म्हणून जे हे संतत्व, हे प्रेम आहे ना, माझी विनंती आहे, देवाला दुसरं काही लागत नाही, तुमच्या अंतरीचा भाव फक्त त्याला लागतो. तो भाव जर समजून, अरे सुदाम्याचा भाव तर कळून आला ना. जगाचा बाप आहे कृष्ण, त्याला भेटायला निघाला, काय भेटायला घेऊन जावं? काहीतरी घेऊन गेलं पाहिजे. पोहे घेतले, असे पंचामध्ये घाट मारली आणि भगवान श्रीकृष्णाचं वैभव बघितलं. वैभव बघितल्यावर त्याला वाटायला लागलं, काय घेऊन आलोय मी देवाला येण्यासाठी? काय तर हे पोहे. लाज वाटू लागली की हे देऊ कसे. आणि भगवंताने विचारलं, सुदामा काय आणलेस रे माझ्यासाठी? देवा आणलंय खरं, पण देऊ कसं रे? तू द्वारकेचा राजा, तू एवढा मोठा, आणि तुला हा देवानं ते पोहे पाहिले आणि सुदामाला आलिंगन दिलं. म्हणला हेच तर हवं होतं रे मला. देव फक्त भाव पाहतो तुमचा, दुसरं तिसरं काही बघत नाही. तो भाव आपल्याला देवाच्या प्रती ठेवता येईल का? मला वाटतं हे समजून घ्या. एक विषय निघाला, प्राणी पक्ष्यांचा विषय निघाला, निसर्गाचा. तुकोबारायांनी सांगितलं की हे पानं फुलं पक्षी आहेत ना, हेच आमचे सगळे सोयर आहेत. माझी विनंती आपल्याला आहे ना, आत्ताच्या काळामध्ये राऊत साहेब, आपल्याला निसर्ग समजून घेतला पाहिजे. आपण कधी जर गेलो ना आळंदीला, तर आळंदीला गेल्यानंतर ती इंद्रायणी स्वच्छ आहे का याच्याकडे आपलं लक्ष गेलं पाहिजे. नाही आपल्याला ती स्वच्छ करता आली तरी चालेल, ती घाण तर आपण करत नाही होत ना, याची काळजी घेतली पाहिजे. एक मोठे अधिकारी आहेत, त्यांनी एक पुस्तक लिहिलंय, त्यात त्यांनी त्यांचा एक अनुभव लिहिलाय. ते म्हणतात की मी प्रवासात होतो आणि तुम्ही सगळ्यांनी सुगरणीचे खोपे बघितलेत की नाही? पाहिलेत. किती सुंदर तयार करते ते. कुठून शिकली मला माहित नाही, पण सुंदर खोपा तयार करते. आणि आपल्या प्रत्येकाला हेवा वाटतो, अरे किती सुंदर खोपा आहे. गाडी चाललेली आहे, साहेब आणि त्यांची पत्नी बसलेले आहेत गाडीमध्ये, आणि पत्नीचं लक्ष त्या सुगरणीच्या खोप्यांकडे गेलं. आणि तशी ती साहेबांना म्हटली, साहेब गाडी जरा थांबवता. गाडी थांबवली. आजूबाजूला पक्ष्यांचा चिवचिवाट, झाडांवरती ते सुगरणीचे खोपे. आणि पत्नी म्हटली, साहेब आपल्या गॅलरीत 2 खोपे छान दिसतील, जरा तुमच्या सहकाऱ्यांना सांगता घेऊन यायला. साहेबांनी मागच्या गाडीतल्या सहकाऱ्यांना आदेश दिला, तेवढी जरा 2 खोपे घेऊन या. आता ही सगळी शहरातली पोरं कधी झाडावर चढलेली नाहीत, कधी खेळलेली नाहीत. आता वयोमानानुसार वजन वाढलेली, झाडावरती चढता येईना. साहेबाचा तर आदेश आहे, खोपा घेऊन या, एकाही अधिकाऱ्याला वरती चढता येईना. गुरामागं चालणार एक पोरग होतं, त्याला विचारलं, ए बाळा तेवढा जरा खोपा काढून देतो? नाही जी, 10 रुपये धर, काढ. नाही हो साहेब. अरे 50 घे जा. हो साहेब मला नाही चढता येत झाडावर.
चढता येत नाही, हे 100 धर. साहेब तुम्ही 100 नाही, तुम्ही मला कितीही पैसे दिले ना, झाडावर चढणार नाही आणि सुगरणीचा खोपा खाली घेणार नाही. असं काय त्या खोप्यात? पक्ष्यांची अंडी असतील हो साहेब, त्यांची छोटी पिलं असतील. तुमच्या दृष्टीनं ते कुठंतरी गॅलरीत लावायचं शोपीस नाही, कुण्या पाखरांचं ते घर आहे हो. सकाळी दाना पाण्यासाठी ते पक्षी घरातनं बाहेर पडले असतील आणि संध्याकाळी जेव्हा फिरून घराकडे येतील आणि फांदीव त्यांना त्यांचं घरटं नाही दिसलं, मग काय अवस्था होईल हो त्यांच्या जीवाची. गॅलरीत लावायचा शोपीस नाही साहेब, पक्ष्यांचं घरटं आहे ते. तुम्ही विचार करा, आज इथून घरी गेलात आणि प्लॉटवर आपला बंगला नसला, मग काय अवस्था होईल आपल्या मनाची. आपल्या प्लॉटवरचा बंगला आणि पक्ष्यांचं घरटं सारखंच आहे. आपल्या बंगल्याला काही झालं तर दाद मागायला संधी आहे, शासनाकडे पदर पसरायला जागा आहे. पक्ष्यांनी कुणाकडे मागायचं काय? एक एक काडी गोळा करून पक्षी घरटं तयार करतात, पावसाच्या एका झटक्यात तुटून जातं. ती चिमणी हळवी झाली आणि म्हटली घरटं आत्ताच बांधलं होतं, तुटलं. चिमणा म्हटला रडू नको, उघडेल की पाऊस. त्या चिमण्यानं असे पंख विस्पारले आणि त्या पंखांच्या खाली ती चिमणी अलगद येऊन विसावली. रात्रभर सगळा पाऊस अंगावरती झेलत राहिला तो चिमणा. सकाळी स्वच्छ सूर्यप्रकाश झाला, पुन्हा पंख विस्पारले, चिमणी अलगद बाहेर आली. बघतीये तर स्वच्छ सूर्यप्रकाश. चिमणी म्हटली घरटं तर तुटलं. चिमणा म्हटला मग काय त्यात, चल पुन्हा काडी काडी गोळा करू आणि पुन्हा घरटं बांधू. पहिलं तर तुटलं की. चिमणा म्हणतो घरटं पाडणं त्याच्या हातात आहे, पण घरटं बांधणं तर आपल्या हातात आहे. आणि हो, कोणाच्या मदतीची वाट बघायला आपण थोडीच माणसं आहोत. आपली घरटी आपणच बांधायची असतात. पशु पक्ष्यांना कोण आहे हो त्यांची घरटी बांधायला? एक एक काडी गोळा करून ती घरटी बांधतात. माझी विनंती आहे, जगातल्या प्रत्येक घटकाचा सन्मान ठेवा. माऊलींनी सांगितलं मैत्र जीवांचे. या पृथ्वी तलावावरती जे जे जीव आहेत त्यांच्यामध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होते. आपले माणूस म्हणून माणसांची संबंध प्रस्थापित होईना, तो या जगातल्या इतर जीवांचं काय घेऊन बसलात? या सगळ्या जीवांशी आपले मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ देत, ही भावना आहे ज्ञानोबारायांची. आणि तुकोबाराय भामचंद्र डोंगरावर जायचे, दिवस दिवस तिकडे थांबायचे, त्या पाना फुलांमध्ये इतके रमून जायचे, इतके रमून जायचे की ते सांगतात इतरत्र नाही
झाडाची एक वेगळी गोष्ट आहे. आळंदीला जर गेलात तर तिथं सुवर्ण पिंपळ आहे. ज्ञानोबांची आई रुक्मिणी त्याच पिंपळाला तिनं प्रदक्षिणा घातल्या. त्या पिंपळाला सोबत लाभली ती रुक्मिणी आई साहेबांची. तुम्ही बोधी वृक्ष जिथे गौतम बुद्धांना आत्मसाक्षात्कार झाला, तुकोबराय निघाले, त्याची साक्ष देणारा वृक्ष आजही देहूमध्ये तसाच उपलब्ध आहे. आणि कर्मवीर भाऊराव पाटलांनी ज्या वडाच्या झाडाखाली शाळा सुरू केली तेच वडाचं झाड रयत शिक्षण संस्थेचं बोधचिन्ह ठरलं. प्रत्येक झाडाची एक वेगळी गोष्ट आहे. तुमच्याही आजूबाजूला एक झाड असेलच ना. अगदी प्रत्येक वटसावित्रीच्या पूजेला तुम्ही त्या झाडाला फेरे घातले आणि काय म्हटलं त्या झाडाला? तुझ्या साक्षीनं किती जन्म ताई, किती? फक्त 7. पूर्वीच्या बायका म्हणायच्या जन्मोन जन्मी. बरोबर आहे की नाही आजी? आता 7 जन्मावर आलंय म्हणजे आमची व्हॅलिडिटी थोडी थोडी कमी होत चालली. जन्मोन जन्मीपासूनचा प्रवास 7 जन्मापर्यंत कधी आला कोणालाच कळलं नाही. प्रत्येक झाडाची गोष्ट आहे. तुमच्यासोबत गोष्ट होईल असं एखादं झाड तुमच्या आयुष्यात आहे का? नसेल तर लावा आणि तुम्ही जसं वाढतायत ना तसं त्याला सुद्धा वाढवा. हरिकथा भोजन परवडी विस्तार. हरिकथा भोजन परवडी विस्तार. करुणी प्रकार सेवो रुची. करुणी प्रकार सेवो रुची. करुणी प्रकार सेवो रुची. तुका म्हणे होय मनासी संवाद. तुका म्हणे होय. तुका म्हणे होय मनासी संवाद. आपुलाची वाद आपणासी. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. पक्षी सुस्वरी आळवीते. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. वृक्षवल्ली आम्हा सोयरी वनचरे. झाड आम्हाला जगायला शिकवतं माहिती, आणि म्हणून ते लावलं पाहिजे, वाढवलं पाहिजे, टिकवलं पाहिजे. पूर्वी वडाची मोठमोठी झाडं असायची. पंचमीला त्या झाडांवरती झोके बांधले जायचे आणि मग झोका उंच उंच जायचा. आता झोका बांधायला झाडच उरली नाहीत. बोराच्या सीझनमध्ये जर गावात गेलं तर गावातल्या 2-4 पोरांची तरी डोकी फुटलेली असायची. बोराला दगड मारते, डोक्यात पाडून घेते. आंब्याच्या सीझनमध्ये गेलात तर प्रत्येक घरात आंब्याची आडी होती. आता आंब्याची आडी घराघरात उरली नाही. गावातल्या सगळ्या पोरांचे शर्ट आंबे खाऊन भरलेले असायचे. कोणत्याही आडीवर जाऊन कुठेही आंबे खात बसा. जांभळाच्या सीझनमध्ये जर गेलात तर गावातल्या 2-4 पोरांचे तरी हात गळ्यात असायचे. जांभळाचं लाकूड जरा ठिसूर असतंय, वर चढतंय, खाली पडतंय. आता आम्ही बिघडून टाकलं निसर्गाला. ऋतूसुद्धा ठेवले नाहीत आम्ही. पावसाळ्यात थंडी वाजते, थंडीत ऊन पडतंय, ऋतू उरले नाहीत. आम्ही निसर्गाचा क्रम बिघडून टाकला. वटसावित्रीला सुद्धा आता वडाचं झाड लवकर सापडत नाही. फांदी विकत आणावी लागते बाजारातनं. परवा तर एक बाई, तिला फांदी पण भेटली नाही. तिने वहीवर वडाचं चित्र काढून दोरा गुंडाळलं होतं. म्हटलं बरं, नवऱ्याच्या बनियनवर काढून दिलं. आम्ही कुठे घेऊन चाललोय सगळ्या निसर्गाला. म्हणून झाडं लावली पाहिजे, टिकवली पाहिजेत, वाढवली पाहिजेत. आणि हा निसर्ग आम्हाला जर कुणी समजावून सांगितला असेल तर तो संतांनी सांगितला. हा निसर्ग आम्हाला समजून घेता येईल का? मी तुम्हाला म्हटलं की
झाड आम्हाला जगायला शिकवतं. तुम्ही ट्रेकला जात असाल, काही लोक हिमालयावरती मोठमोठी शिखरं वगैरे सर करण्याचा प्रयत्न करतात आणि त्याचे ट्रेनिंग कॅम्प असतात. आधी बेस कॅम्प असतो, तिथे तुम्हाला शिकवलं जातं ऑक्सिजनची पातळी हळूहळू कमी होत जाईल, तुमचा आहार कसा असला पाहिजे. ट्रेनिंग देणारे काही लोक असतात, प्रशिक्षण देणारे लोक असतात. आणि एक ग्रुप असा निघाला, त्यांना त्यांच्या प्रशिक्षकानं सांगितलं की वरती वरती जसं जाल तसं तसं तुम्हाला एकटं वाटायला लागेल, कदाचित काहींचं मानसिक संतुलन बिघडू शकेल, खाली येईपर्यंत तुमच्यातला एखादा वेडाही होऊ शकतो. अशा वेळेस तुम्ही काळजी घेतली पाहिजे, एकमेकासोबत पुरेसा संवाद ठेवला पाहिजे, आपल्या आपल्या तब्येतीची काळजी घेतली पाहिजे, तुमचं मन सुदृढ असलं पाहिजे. आणि मग सगळी सोबत साधनं वगैरे घेऊन हे सगळेजण ट्रेकला निघाले. ते शिखर सर केलं आणि पुन्हा खाली निघाले. खाली निघाल्यानंतर ते आनंदात होते. सगळं बर्फाच्छादित, आजूबाजूला काही बर्फ सोडून दिसायला तयार नाही. अशा वेळेस बऱ्याच जणांना त्रास होतो, मानसिकता खालावते. आणि जेव्हा ही मुलं खाली येत होती आणि खाली येताना अचानक एका टप्प्यावर त्यांच्यातला एक जण जोरजोरात हसायला लागला. सगळ्यांची नजर त्याच्याकडे वळली. यांच्या लक्षात आलं, काळानं डाव साधला. आत्तापर्यंत आम्ही सगळे बरे होतो, एक जण हसायला लागलाय, याचं मानसिक संतुलन कदाचित ढासळलेलं दिसतंय. सगळेजण त्याच्या जवळ गेले, त्याला धीर देण्याचा प्रयत्न केला. तो आणखी हसायला लागला. कुणीतरी म्हटलं, तुला काही होतंय का? तेव्हा त्यानं नजर फिरवली आणि पाहतात तर काय, आजूबाजूला सगळा बर्फ आहे आणि त्या बर्फाच्छादित प्रदेशात एक छोटंसं हिरवं रोपटं त्या बर्फाला असं बाजूला सारून उमलताना त्याला दिसलं आणि तो हसायला लागला. म्हटले, झालं काय? म्हटले, अरे आपल्याला प्रशिक्षण देणारे प्रशिक्षणार्थी सोबत आहेत, काळजी घ्या म्हणून सांगणारे सोबत आहेत. या बर्फाच्छादित प्रदेशात हवं नको ती सगळी साधनं आपण सोबत घेऊन आलंय. आणि या सगळ्या गराड्यात हे एवढं रोप कोणी सोबतीला नाही, फक्त केवळ आणि केवळ जगण्याची आशा आहे. आणि त्या बर्फाला छेदून असा अंकुर जेव्हा फुलून येतो, याच्यापेक्षा जगण्याची वेगळी काय प्रेरणा असू शकते. सगळ्यांनी टाळ्या वाजवल्या आणि कळलं, जगण्याची प्रेरणा जर कुठे मिळते ना, ती अशी निसर्गातनं मिळते. कोण आहे हो मला सांगा? आपल्या घरातल्या लेकराला आपण घास भिरवतो, रस्त्यावरच्या जनावराला कधी मिळतं तर कधी मिळतही नाही. प्रत्येक घासासाठी संघर्ष सुरू आहे. कुंडीतल्या झाडाला तुम्ही पाणी घालता, पण इथं एक पावसाचा सपका होऊन जातो आणि सगळी सृष्टी हिरवा शालू पांघरते. कोण घेऊन येतं हे सगळं? कॉर्पोरेशननी लावलेली झाडं टिकवण्यासाठी टेंडर काढावे लागतात, टँकरनी पाणी घालावं लागतं. त्यातलेही निम्मे जगतात, निम्मे मरतात, निम्मे कागदावर, निम्मे असेच. पण निसर्ग मात्र हे सगळं, म्हणून सांगतो, निसर्गाची काळजी घेणं एक वेळ तुम्ही थोडंसं बाजूला ठेवा. फक्त निसर्गावरती आपण अन्याय तर करत नाही होत ना. काहीतरी मिळवण्याच्या हट्टापायी निसर्गाकडनं ओरबडून तर घेत नाही होत ना. हे आपण शिकलं पाहिजे. देहूमधली मंडळी, आता हे शिवाजीराव मोरे वगैरे, मी पाहिलं आता पालखी मार्गावरती त्यांनी सगळ्यांनी झाडं लावायला सुरुवात केली आहे महाराजांनी. आपण ठरवलं पाहिजे की आपण सुद्धा आयुष्यात निसर्गाच्या प्रती काहीतरी देणं लागतो आणि ते आपण करण्याचा प्रयत्न केला पाहिजे. निसर्गाच्या समोर आपण फार फार छोटे आहोत. कोण आहोत आपण निसर्गाच्या समोर? जगातला सगळ्यात बिझिएस्ट एअरपोर्ट आहे दुबई, जगातला सगळ्यात प्रॉफिएस्ट मॉल आहे दुबई. पण 2 दिवस पाऊस पडला दुबईत आणि एक विमान दुबईतून निघू शकलं नाही. निसर्गाच्या समोर आपण फार छोटे आहोत. म्हणून या मर्यादा समजून घ्या. आणि भगवंतानं सांगितलेला, भगवान श्रीकृष्णानं जे सांगितलं, इंद्राची नाही, तुम्हाला या गोवर्धनाची पूजा करायची आहे. तुकोबरायांनी सांगितलं, वृक्षवल्ली यम्हा सोयरे वनचरे. ज्ञानोबरायांनी सांगितलं, मैत्र जीवांचे, या जीवांमध्ये मैत्रीचे संबंध प्रस्थापित होऊ दे. हा संतांनी सांगितलेले निसर्गाचे नियम जर समजून घेतले तर जगणं सुंदर होईल. रामकृष्ण हरी. माऊली, आनंद आणि दुःख हे दोन्ही अविभाज्य घटक आहेत. ते एकमेकांबरोबर येतात. जेव्हा आपण आनंदानं पाटावर जेवायला बसलेलो असतो, तेव्हा दुःख हे त्या पाटाखाली लपून बसलेलं असतं. चला तर माऊली, आता वेळ झाली आहे आजच्या भागात इथेच थांबण्याची, तुम्हा सगळ्यांची रजा घेण्याची. उद्या पुन्हा भेटूयात. गजर कीर्तनाचा सोहळा आनंदाचा स्पेशल पार्टनर गोपुरम
कुंकू आणि हळदी पावडरच्या पुढच्या भागात. तोपर्यंत जय जय रामकृष्ण हरी.